निवडणुकीत पैशांचा आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय। पैशांचा एवढा वापर कधीही झाला नसल्याचंही शरद पवार म्हणालेत। जनतेनं आता याबाबत उठाव करण्याची गरज असल्याचंही पवारांनी म्हटलंय। तसंच मतदान का वाढलं याचा विचार करायला हवा असंही पवारांनी म्हटलंय। शरद पवार पुण्यामध्ये बोलत होते। राज्यातील लोकांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे असं विधान देखील शरद पवारांनी केलेलं आहे। निवडणुकीमध्ये पैशांचा महापूर आल्याचा आरोप देखील शरद पवारांकडून करण्यात आलाय। संसदीय लोकशाहीवर राज्यकर्त्यांचा आघात पाहायला मिळतोय अशी टीका देखील त्यांनी केली आहे। लोकांना जागृत करण्याची गरज असल्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। उठाव करायला हवा असं देखील ते म्हणतायत। मतदान का वाढलं याचा विचार करायला हवा असं आवाहन त्यांनी केलं। तर पुण्यामध्ये आज शरद पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण निवडणुकांच्या निकालावर त्यांनी भाष्य केलेलं आहे। यंदा निवडणुकीमध्ये पैशांचा महापूर आल्याचा आरोप शरद पवारांनी केलेला आहे। तसंच मतदानाचा टक्का का वाढला याचा विचार करायला हवा असं वक्तव्य देखील शरद पवारांकडून करण्यात आलं। निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे। की कालच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर या गोष्टी यापूर्वी कधी बघितल्या जात्या। संपूर्ण राज्याची देशाच्या निवडणुकीतच मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणाच हातात घ्यायची हे चित्र यापूर्वी दिसलेलं नव्हतं। त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे। बाळासाहेब थोरात जे बोलले ते एकट्या बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली आणि त्याचा विचार हा करावा लागेल। काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्याने हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे।